तिथे मतचोरीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये चांगलीच झुंपल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 40-50 हजारांना लोक कसे काय निवडून येतात असं म्हणत जयंत पाटलांनी मतचोरीचा आरोप पडळकर यांच्यावर केला होता। त्यावर हिंमत असेल तर जयंत पाटलांनी राजीनामा द्यावा, आपण त्यांच्या विरोधात निवडणूक लढवायला तयार आहोत असं आव्हान पडळकरांनी दिलं। या देशात पहिल्यांदा सामान्य माणसं विचार करायला लागतात की अरे हे निकाल लागतात हे खरे आहेत का? 5-10 हजारांना इकडे तिकडे समजू शकतो, 40-50, 60 हजारांना जो निवडून येणार नाही तो निवडून यायला लागला, विक्रांत दादा आपल्याला असं वाटत। जयंत पाटलाला माझं चॅलेंज आहे, तुम्ही उद्या महाराष्ट्राच्या विधानसभाच्या अध्यक्षाला जाऊन भेटा, राजीनामा द्या, मी तिथं निवडणूक लढवतो ईश्वरपूरमध्ये आणि बघू काय होतंय। त्यांच्यात हिंमत आहे का? त्यांनी तिथं राजीनामा द्यावा, हिंमत असेल तर। तुमचाच मतदारसंघ आहे ना, मी म्हणतोय, आणि भारतीय जनता पार्टीने मला तिथं लढण्याची परवानगी द्यावी, तिकीट द्यावं। मी जयंत पाटला